नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे. मित्रांनो, आपण बी भाग 1 च्या मराठी भाषेसंदर्भात भाषा विवेक या पुस्तकाचं विवेचन करत आहोत. आणि भाषा विवेक मधलं जे पहिल्या सेमिस्टरसाठी अभ्यासक्रमाला लागलेलं आहे त्या भाषा विवेक मधलं पहिलंच प्रकरण आपण पाहतो आहे, भाषेचे स्वरूप आणि कार्य. आता भाषेचे स्वरूप बघितलेले आहे आपण, भाषेचे कार्यही बघितलेले आहे. आता आज मुद्दा एक पाहूया की भाषा ही सामाजिक संस्था आहे. आता भाषा ही सामाजिक संस्था कशी आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये शिकताय तीही एक शैक्षणिक संस्था आहे. तुमचं महाविद्यालय कोणत्या तरी शैक्षणिक संस्थेच्या अंडर ते ओपन केलेलं आहे, त्याच्या अंडर ते चालत आहे. म्हणजेच सांगायचं तात्पर्य असं की समाजामध्ये एक शैक्षणिक संस्था सुद्धा असते, आर्थिक उलाढाल करणारी एक संस्था असते. त्याच पद्धतीने एक सामाजिक संस्था आपण भाषेला म्हणतो आहे. आता भाषा ही सामाजिक संस्था कशी आहे? तर सामाजिक संस्थेमध्ये मित्रांनो समाज येतो आहे. मग आपल्या लक्षात येतं की भाषा आणि समाज यांचा काहीतरी संबंध आहे, तर अन्योन्य असा संबंध आहे. आता आपण संस्था म्हणजे काय पाहूया. संस्थेच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की समाज म्हणजे सहजीवनाच्या तत्वावर आधारलेला एक समूह गट असतो. समाज हा सहजीवनाच्या, एकमेकांचं जीवन हे सहजीवन असतं, सोबत सोबत जगायचं असतं, एकमेकांच्या आधाराने जगायचं असतं. समाज हा सहजीवनाच्या तत्वावर आधारलेला एक समूह गट असतो आणि समाजातल्या विविध प्रवृत्तींसाठी घातलेल्या या मर्यादा, आणि त्यासाठी पाळावे लागणारे नियम यांच्या समुच्चयाला किंवा संघटनाला आपण संस्था असं म्हणतो. पहा मित्रांनो, संस्था या व्याख्येमध्ये काय आलेलं आहे? तर संस्थेमध्ये या व्याख्येमध्ये एक समाज घटक आलेला आहे, समाजाचा मोठा भाग आलेला आहे, माणसांचा मोठा समूह आलेला आहे. तो माणसांचा समूह तो वेगवेगळ्या धर्माचा असेल, वेगवेगळ्या पंथाचा असेल, वेगवेगळ्या विचाराचा असेल, पण एकत्र जर राहायचं आहे, समाज करून जर राहायचं आहे, तर समाजाचे एक काही नियम असतात. ती नियम व्यवस्था, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असेल, पण तरीही समाजामध्ये जेव्हा आपण येतोय, समाजाचा घटक जेव्हा होतो, तेव्हा समाजाच्या नियमांची एक मर्यादा असते. ती मर्यादा आपल्याला सर्वांना पाळावीच लागते आणि अशा मर्यादेशीर नियमांनी बनलेल्या समुच्चयाला आपण समाज असं म्हणतो. आता ही झाली समाज आणि संस्थेची व्याख्या, याला आपण सामाजिक संस्था असं म्हणूया. आता भाषा ही सामाजिक संस्था कशी आहे? तर तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही म्हणू शकता की हे माझं घर आहे, ही माझी गाडी आहे, ही माझी आई आहे. पण असं म्हणू शकता का की ही भाषा माझी आहे म्हणून, मी निर्माण केलेली आहे म्हणून, फक्त यावर माझाच मालकी हक्क आहे म्हणून? नाही. ज्या पद्धतीने आईवर आपला एक हक्क असतो, ती आपलीच आई असते. ज्या पद्धतीने आपल्या घरावर आपला एक मालकी हक्क असतो, ज्या पद्धतीने आपल्या गाडीवर आपला एक मालकी हक्क असतो, कारण ती फक्त आणि फक्त आपलीच असते. भाषेवर कुणाचा मालकी हक्क असतो का? नाही. भाषेवर कुणीही एक व्यक्ती आपला मालकी हक्क सांगू शकत नाही, किंवा कुणी असंही म्हणू शकत नाही की ही जी भाषा आहे ही भाषा मी निर्माण केली, या भाषेचा उद्गम हा माझ्याच घरातून झालेला आहे, असं कुणीही म्हणू शकत नाही. का? कारण भाषा कुणी एका व्यक्तीची मालकी नसते, भाषेवर कुणी एका व्यक्तीचा ताबा नसतो, तर भाषा ही समाजाची असते, समाजाने निर्माण केलेली असते, समाजाने आपल्या भल्यासाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी निर्माण केलेली असते. समाजातील व्यक्तींचं जीवन सुकर व्हावं, त्यांच्यामध्ये दळणवळण निर्माण व्हावं, आदानप्रदान व्हावं, विचारांचं आदानप्रदान व्हावं आणि एकूणच त्यांचं जीवन सुकर व्हावं, यासाठी एक भाषा निर्माण केलेली असते. आता कुणीही भाषा एकाने निर्माण केलेली नसते, तर भाषा ही थोडी अनेक काळामध्ये ती त्यामध्ये थोडा भर टाकत काळाचे प्रवाह बदलत त्या पद्धतीने
भाषेमध्ये सुद्धा परिवर्तन होत असतात आणि ते परिवर्तन घेत 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 भाषा काळानुसार बदलत असते. म्हणून भाषा ही समाजाची असते आणि समाजाच्या उन्नतीसाठी असते. म्हणून भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. म्हटलं मित्रांनो, भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. आता भाषेमध्ये आपण असं म्हटलेलं आहे की भाषा ही जन्मतः येत नसते. म्हणजे आपण जन्माला आलो, ज्या पद्धतीने आईचा वाण घेऊन आलो, वडिलांचं रूप घेऊन आलो, आजोबाचा स्वभाव घेऊन आलो, आजीचं एखादं गुण घेऊन आलो, त्या पद्धतीने भाषा जन्मतः आपण घेऊन येत नसतो. तर भाषा इथे आल्यानंतर आपण शिकत असतो. कसं शिकत असतो? तर पहिल्यांदा आपल्याला ध्वनी माहीत होतात आणि ध्वनीच्या माध्यमातून आपण कोणी जर बोलावलं तर हा ही हे अशा पद्धतीने करतोय. हुंकाराची भाषा आपण बोलतो पहिल्यांदा आणि त्यानंतर मग ध्वनींच्या मागे जे अर्थसंकेत असतात. म्हणजे गाय म्हणजे नेमकं काय? तर आपण म्हटलं की गाय म्हणजे 4 पाय असणारा, दूध देणारा, शेपटी असणारा प्राणी म्हणजे गाय. आता ही गाय या ध्वनी मागे जो अर्थसंकेत लपलेला आहे तो आपण समूहात राहत असल्यामुळे, समाजात राहत असल्यामुळे ते शब्द आपल्या कानावर वारंवार पडतात आणि मग आपण त्या शब्दांच्या मागे, ध्वनींच्या मागे जो अर्थसंकेत असतो तो अर्थसंकेत आपल्याला समजतो, कळतो, आपण लक्षात ठेवतो. ही प्रक्रिया कोणी एका दिवसाची नाही आहे मित्रांनो. आपल्या लक्षात आलं असेल की आपण बरंच मोठं होत असताना साधारणतः 2-3 वर्षामध्ये आपण भाषा काही प्रमाणात ग्रहण करतो. म्हणजे तोपर्यंत आपण ते ऍक्सेप्ट करत असतो आणि मग एक 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 शब्द, ध्वनी आणि त्यामागचा अर्थसंकेत यांची जुळवण करत असतो. पुन्हा 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 अनुकरणाने, पुन्हा 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 सरावाने, सवीने आणि मग एक एक शब्द आपण व्यक्त करत असतो. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण भाषा कशी शिकतो? तर एखादं मूल जर समाजामध्ये वावरलंच नसेल तर त्याला फारशी भाषा येत नाही. पण जे मूल, जे माणसं समाजामध्ये विभिन्न गटामध्ये वावरतात, माणसांमध्ये वावरतात, त्यांना मात्र भाषा लवकर कळते. एखाद्या मुलाच्या वागिंद्रियामध्ये काही न्यूनता जरी नसली तरी तो समाजामध्ये मिसळत नसला म्हणून त्याला भाषा येत नसते. मग भाषा कशी शिकतो आपण? आपण म्हटलंय की भाषा ही सामाजिक संस्था आहे. भाषा जर शिकायचं असेल तर समाजासोबत राहायचं असेल, राहावं लागेल. मान्य आहे की आपल्याला पहिल्यांदा भाषा जी आहे ती आपली आई शिकवते. म्हणजे आई शिकवते म्हणजे काय करते? तर आई ही मुलाच्या सर्वाधिक जास्त वेळ जवळ राहते आणि म्हणून ती जाणीवपूर्वक आपल्या मुलाला लाड करण्या हेतू किंवा आपल्या मुलाला शिकवण्या हेतू ती एक 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 शब्द ती व्यक्त करत जाते, त्याच्याकडे पाहून सांगत जाते. त्याला समजो की नाही समजो त्याच्यावरती एक एक शब्द आदळत जाते. तिला माहित असते की केव्हा तरी एक एक शब्दाचं तो अनुकरण करणार आणि म्हणून तो बालक आईची भाषा पहिल्यांदा शिकतो. पण ती आईचीच भाषा असते का? नाही. आई सारखी असते बऱ्याचदा, पण नेमकी आईचीच भाषा नसते. जर मुलगा शिकत असेल तर ती नेमकी आईचीच भाषा नसते, आईसारखी असेल कदाचित, आईच्या भाषेचा प्रभाव असेल. मित्रांनो, आई ही एक स्त्री आहे आणि म्हणून जेव्हा भाषेच्या आपण अधिक खोलवर जातो तेव्हा स्त्रियांची भाषा वेगळी असते आणि पुरुषांची भाषा वेगळी असते. मग मुलगा असेल तर मुलगा आईचीच पूर्ण भाषा कशी शिकतोय? शिकत नाही. तो आई सारखं बोलतोय. मित्रांनो, कोणत्याही एका व्यक्तीमुळे आपण भाषा शिकत नाही. तर भाषा शिकत असताना आपल्याला समाजाचं अनुकरण करतो आपण, समाजाचा प्रभाव पडतो, त्या समाजाचा प्रभाव पडतो, त्या काळाचा प्रभाव पडतो, त्या भौगोलिक स्थितीचा प्रभाव पडतो, त्या वातावरणाचा प्रभाव पडतो. मित्रांनो, जेव्हा आपण फॉरेनचा विषय घेतो किंवा इंग्लंडचा विषय घेतो तेव्हा ते जे इंग्रजी बोलतात आणि आपल्याकडले लोक इंग्रजी बोलतात, या दोघांच्या बोलण्यामध्ये बरंच अंतर आहे. कारण तिथे थंडीचे दिवस असतात, तिथे थंडी असते, त्यामुळे ते कोट वगैरे घालतात. थंडी आपल्याकडे हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण सकाळी सकाळी बोलायला जातो तेव्हा आपले ओठ फारसे उघडत नाही आणि म्हणून मग आपण बऱ्याचदा तोंडातल्या तोंडात बोलतोय जसे इंग्रजी लोक बोलतात, कारण त्यांच्याकडे थंडी असते. आपण स्पष्ट का बोलतो? कारण स्पष्ट यासाठी बोलतो की आपण समशीतोष्ण कटिबंधामध्ये राहतो.
आपल्याकडे फारशी थंडी नसते, त्यामुळे आपले जे ओठ आहे ना ते ओठ उलतात, थाकतात, त्यामुळे आपलं बोलणं स्पष्ट होतं. भौगोलिक परिस्थितीचाही आपल्या बोलण्यावर प्रभाव पडत असतो. सामाजिक परिस्थितीचाही आपल्या बोलण्यावर प्रभाव पडत असतो. मित्रांनो, माणसाचं व्यक्तिमत्व कसं तयार होतं, तर त्याच्या व्यक्तिमत्वावर तो ज्या प्रदेशामध्ये राहतो, ज्या समाजामध्ये राहतो, ज्या वातावरणामध्ये राहतो, ज्या सवंगड्यांमध्ये राहतो, ज्या काळामध्ये राहतो, त्याचा प्रभाव त्याच्या वातावरणावर, त्याच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. आणि म्हणून जेव्हा आपण या काळची भाषा घेतो तेव्हा आपल्या भाषेमध्ये बहुतांश इंग्रजी शब्द मिसळलेले आहेत. कारण इंग्रजांनी या ठिकाणी 150 वर्ष राज्य केलंय, निव्वळ शब्द सोडले नाही तर त्यांची संस्कृती सुद्धा आपण ऍक्सेप्ट केलेली आहे. त्या शब्दांच्या मागे ध्वनिसंकेत जे आहे, अर्थसंकेत जे आहे, ते संस्कृतीसह आपण स्वीकारलेले आहे. म्हणून इतर भाषांपेक्षा इंग्रजी भाषांचा प्रभाव आपल्या मराठीवर जास्त आहे. आणि म्हणून आपल्या बोलण्यामध्ये, मी काल बसमध्ये स्टँडिंग आलो, आता जेव्हा आपण बोलतो तेव्हा किती इंग्रजी शब्दांचा वापर करतो, त्या इंग्रजांच्या प्रभावामुळे, इंग्रजी समाजाच्या प्रभावामुळे, इंग्रजांची जी गुलामीची राजवट होती, तो काळ होता, त्या काळाच्या प्रभावाने आपण अशी भाषा बोलतो आहे. म्हणजेच भाषेवर काळाचाही प्रभाव होतो, भाषेवर पर्यावरणाचाही प्रभाव होतो. आपण कोणत्या प्रदेशात राहतो त्यावरूनही आपल्या वागिंद्रियांची रचना, वागिंद्रियांची उकल किंवा संकुचन पावणं हेही होतं, त्याचाही आपल्या भाषेवर प्रभाव होतो. मित्रांनो, ज्या समाजात आपण इव्हन काय खातोय, काय पाहतो, कसा विचार करतो, याचाही आपल्या भाषेवर परिणाम होतो. म्हणून भाषेवर पुन्हा एकाची मालकी हक्क नाही, किंवा त्याने जर म्हटलं की मी एकटाच भाषा शिकतो आणि मी एकटाच ध्वनी परिवर्तन करतो, असं करता येत नाही. भाषेमधले जे संकेत आहे, उदाहरणार्थ काय, तर याला आय कार्ड म्हणायचं, ओळखपत्र म्हणायचं. आता जर दीपक नावाच्या मुलाने असं म्हटलं की सारेच लोक याला आय कार्ड म्हणतात, मी नाही, याला स्पीकर म्हणतो, तर चालेल का? नाही. एकट्या कोणाही व्यक्तीला त्या ध्वनीच्या मागे जो अर्थसंकेत आहे, हे अशा पद्धतीने दिसणारं, चौकूट असणारं, लाल रिबीन असणारं आणि फोटो लावलेलं माहिती असणारं जे आहे, त्याला आपण ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड असं म्हणतो. याला आयडेंटिटी कार्ड किंवा ओळखपत्र हा या चित्राच्या मागचा, या ध्वनीच्या मागचा अर्थ झालेला आहे, अर्थसंकेत झालेला आहे. आता हा अर्थसंकेत कोणीही बदलू शकत नाही. दीपक नावाच्या मुलाने म्हटलं की मी याच्या मागचा अर्थसंकेत बदलवतो, बदलवता येत नाही. तो जरी म्हणत असला याला स्पीकर, तरी लोक स्पीकर म्हणून स्वीकारणार नाही. कारण संकेत व्यवस्था ही समाजाने निर्माण केलेली असते आणि ते समाजच बदलू शकतो. आता समाज बदलू शकतो म्हणजे काय, किंवा समाजाने निर्माण केलेली म्हणजे काय, तर ही एका दिवसाची प्रोसिजर आहे का, प्रक्रिया आहे का? नाही, तर ही अनंत काळापासून चालत आलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, त्या काळाच्या अनुषंगाने काही शब्दांचा असं विस्तार होतो, तर काही शब्द असे संकुचित पावतात. जसं आपण कुशल असा शब्द वापरतो किंवा प्रवीण शब्द वापरतो. कुशल म्हणजे काय मित्रांनो, तर एका काळामध्ये मोठ्या प्रमाणात गवत होतं, कुश नावाचं गवत होतं. त्या कुश नावाच्या गवतामध्ये गेल्यानंतर त्याचे जे टोकं आहे, ते अणुकुचीदार जे टोकं आहे, ते आपल्या अंगाला लागायचे, कपड्यांना लागायचे आणि ते आपल्या अंगाला टोचायचे. आणि म्हणून मग टोचत असताना ते गवत काढणं मोठं कठीण होतं. आणि ते गवत काढण्यामध्ये जो तरबेज आहे, प्रवीण आहे, त्याला कुशल असं म्हटलं जातं. कोणतं गवत काढण्यामध्ये? कुश नावाचं गवत काढण्यामध्ये जो प्रवीण आहे, तरबेज आहे, त्याला कुशल असं म्हटलं जायचं. आता आपण ते गवत पाहतच नाही, गवताकडे जातच नाही, तरीही एखाद्या कामामध्ये एखादा माणूस एक्सपर्ट असेल तर त्याला आपण कुशल असं म्हणतो. काय झालं? कुशल शब्दाचा विस्तार झाला. हे कोण करतं? हे समाजच करतोय. हळूहळू एका काळात ते कुश गवत होतं, आता संपलंय, पण कुशल हा शब्द तसाच राहिला आणि त्याचा विस्तार झाला. एकटा व्यक्ती नाही करू शकत, एकट्या व्यक्तीला करण्याची मुभा नाही, त्याच्यामध्ये ती ताकद नाही, शक्ती नाही. हे सगळं परिवर्तन समाज करतो. मित्रांनो, हिमालय, शंकरजी बसले तो हिमालय. आता हिमालय म्हणजे काय हो?
ज्या ठिकाणी हिमाचं आलय आहे, मोठ्या प्रमाणात हिम पडतो आहे, त्याला हिमालय म्हणायचं. उद्या जाऊन जर अचलपूरला मोठ्या प्रमाणात हिम पडलेला आहे, हिमांचे पर्वत झालेले आहे, तर त्याला आपण हिमालय म्हणू का? म्हणता येतं, पण संस्कृतीने, समाजाने या भाषेला, या शब्दाला संकुचित केलेलं आहे. हिमालय म्हणजे शंकरजी बसलेले तेच हिमालय. नीलकंठ म्हणजे शंकरजीचाच कंठ म्हणजे नीलकंठ. अशा पद्धतीने शब्दांचं संकुचित होणं हे सुद्धा समाजच करतो. कोणताही माणूस एकटं करू शकत नाही. आता पुन्हा आपण असं म्हटलं की ही प्रक्रिया कशी आहे, तर अत्यंत संथ आहे. समाजाची ही संकेत बदलवण्याची, संकेत नवीन निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत संथ असते. मित्रांनो, ज्या पद्धतीने वीज कडाडल्यानंतर प्रकाश आपल्यापर्यंत आधी पोहोचतो, कारण प्रकाशाचा वेग प्रचंड आहे आणि ध्वनीचा वेग मात्र कमी आहे. ध्वनी नंतर आपल्यापर्यंत पोहोचतोय, ऐकायला येतो. त्याच पद्धतीने समाजामध्ये परिवर्तन होतंय, पण मात्र शब्द हे अधिक संत गतीने बदलतात, रुजतात. आणि म्हणूनच मित्रांनो, आपण भाषा ही दर 12 कोसांवर बदलते असं म्हणतो. ती 12 कोसांवर नाही हो, 1-2 कोसावरच बदलते. भाषा बदलते म्हणजे भाषेचं पूर्ण रुपडं बदलते का? पूर्ण साचा बदलतो का? नाही. तर भाषेमधले काही हेलकावे, बारकावे, काही संदर्भ बदलतात. तर ती भाषा काही दर कोसांवर बदलते असाही आपल्याला प्रत्यय येतो. पण ही गती, बदलण्याची गती अत्यंत संत गतीने असते. ते हे सगळं समाज करू शकतो. भाषेला समाजच विकसित करू शकतो. भाषा जर नसती तर आपल्याला जगताच आलं नसतं चांगल्या पद्धतीने. आपण जनावरांसारखं, इतर प्राण्यांसारखंच राहिलो असतो. आपला विकासच झाला नसता. आणि म्हणून आपला जो विकास झाला तो भाषेमुळे झाला. आणि म्हणून भाषेचे संरक्षण करणं आणि त्याचं संवर्धन करणं हे सुद्धा आपली जबाबदारी येते. आपली जबाबदारी म्हणजे कोणाची जबाबदारी? समाज घटकाची जबाबदारी येते. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाचा तो एक घटक आहे. आपण समाजाला सोडून राहू शकत नाही, समाजाला सोडून जाऊ शकत नाही. जर तसं असतं तर आपण जंगलामध्ये इतर प्राण्यांप्रमाणे, सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे एकटं राहिलो असतो. तसं त्याला शक्य होत नाही, कारण तो समाजशील प्राणी आहे. आणि समाजाची एक भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. आणि म्हणून भाषेचं संवर्धन करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य ठरतं. अशा पद्धतीने मित्रांनो, भाषा ही सामाजिक संस्था आहे. समाज विकसित करण्यामध्ये, आणि माणूस हा समाजाचा एक घटक आहे. पर्यायाने माणूस विकसित करण्यामध्ये, माणसाचा विकास करण्यामध्ये भाषेचं योगदान आहे. या अर्थाने भाषा ही सर्वांची जबाबदारी आहे, तिला टिकवणे आणि वाढवणे. कारण भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. धन्यवाद.